चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरतीमध्ये आपल्या महाराष्ट्र सर्कलला शेवटच्या लिस्ट पर्यंत, पहिल्या लिस्ट पर्यंत शेवटच्या लिस्ट पर्यंत किती कट ऑफ जाऊ शकतो. पहिल्या दोन लिस्ट लागलेल्या, त्यामुळे दोन लिस्टला किती कट ऑफ गेलेला तुम्हाला त्या ठिकाणी माहित झालेलंच असेल. तिसरी लिस्ट लगेच येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये, आज आली तर आज सुद्धा लाईव्ह येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पुढची दिशा ठरवण्यास तुम्हाला मार्गदर्शन करायला नक्कीच मला आवडेल. लक्षात घ्या, जनरल अंदाज जो आहे आपला सर्व कॅटेगरीचा म्हणत आहे, त्याच्यामध्ये ओपन, एससी, ओबीसी, एसटी, पीडब्ल्यूडी साधारणपणे 90 ते 97च्या रेंज मध्ये लास्ट लिस्ट पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे लास्ट लिस्टला 97 जाईल का? नाही. पहिल्या मेरिट लिस्टला 97-98 पर्यंत ओपनचा ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्कलला त्या ठिकाणी कट ऑफ गेलेला होता. जशीच सेकंड लिस्ट लागली त्या ठिकाणी फारसा फरक त्या ठिकाणी पडला नाही, परंतु थोडा का होईना, फुल नाही फुलाची पाकळी, कट ऑफ मध्ये फरक पडलेला होता. तर शेवटीला किती पर्यंत येऊ शकतो? हायएस्ट 89 ते 90च्या दरम्यान. आता हा तथाकथित पूर्णपणे डाटा अनालिसिस करून सांगितला आहे. याच्यामध्ये कमी किंवा जास्त थोडाफार होऊ शकतो, परंतु ओपनचा कट ऑफ 90-85 इथपर्यंत तर शक्यता कमीच आहे, परंतु अराउंड 90 पर्यंत शेवटच्या लिस्ट पर्यंत राहील कट ऑफ मित्रांनो. म्हणून ओपन कॅन्डिडेट जे काही आहेत त्यांचा जर नंबर लागलेला नसेल अजूनही, तुमचे पर्सेंटेज कमेंट मध्ये शेअर करायचे आपल्याला, जेणेकरून शेवटच्या लिस्ट पर्यंत तुमचे चान्सेस आहेत का नाही. याचा अर्थ असा नाही की 88 आहेत म्हणजे तुमचा चान्स नाही येतो, हा अंदाज आहे. इथे थोडेफार 88 सुद्धा लोएस्ट लिस्ट पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो, ठीक आहे. परंतु तुमचे कमेंट्स मध्ये जे काही पर्सेंटेज आहेत आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहेत ते सांगा, म्हणजे त्यानुसार आपल्याला तिथल्या जिल्ह्याचा आपल्याला अनालिसिस करून तुमच्यापर्यंत डाटा पोहोचण्यास मदत होईल मित्रांनो. ओबीसी वाले जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी लक्ष द्या इकडे. जे कॅन्डिडेट त्यांचं 86 ते 87 लोअर पर्यंत येऊ शकतो लास्टच्या लिस्ट पर्यंत. मग तुम्हाला जर 78 आहेत किंवा 85 आहेत, 84 आहेत, मग चान्स असू शकतो का? रेअर केसेस मध्ये असू शकतो. परंतु तुमचं जर बेटर लक, बेस्ट लक असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी चान्स असणार आहे. परंतु तुम्हाला 80, 86, 88, 89 मिनिमम तरी पाहिजे, तेव्हा कुठे तुमच्या शेवटच्या लिस्ट पर्यंत चान्स असणार आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या एससी आणि एसटी कॅटेगरीतले आपले स्टुडंट लक्षात घ्या मित्रांनो, तुमचं कमीत कमी 75च्या अबोव तुम्हाला पर्सेंटेज पाहिजे. 75च्या आत जर असतील तर त्या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो तुमचं सिलेक्शन होण्यासाठी. प्रॉब्लेम म्हणजे काय? जर तुमच्या पर्सेंटेज एवढा कट ऑफ ड्रॉप नाही झाला तर तुमचा शेवटच्या जी काही लिस्ट आहे, म्हणजे सॉरी, सर्वांसाठीची गोष्ट महत्वाची आहे. शेवटच्या लिस्ट पर्यंत तुमच्या कट ऑफच्या लेवलला तुमचा कट ऑफ ड्रॉप झाला पाहिजे पर्सेंटेजच्या लेवलला, तेव्हा कुठे तुम्हाला या ठिकाणी चान्स मिळणार आहे. म्हणून ऍव्हरेज जरी आपण डाटा काढला, अनालिसिस केलं तर अबाव 75 एससी एसटी वाल्यांना तरी नक्कीच त्या ठिकाणी पाहिजे मित्रांनो. राहिला प्रश्न शेवटचा पीडब्ल्यूडी वाल्यांना मित्रांनो, अबाव 70 तरी तुम्हाला पाहिजेतच मित्रांनो. 70 म्हणा, 72, 75 तर शेवटच्या लिस्ट पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी चान्स लागणार आहे. कारण खूप जणांचे वारंवार प्रश्न होते मित्रांनो, मला एवढे पर्सेंटेज आहेत, तेवढे आहेत, काही लिस्ट मध्ये माझा नंबर लागला नाही पहिल्या दुसऱ्या, मग शेवटच्या लिस्ट पर्यंत लागू शकतो का? त्याच्यामुळे सगळा 2 दिवस याच्यावर अभ्यास करून पूर्ण डाटा काढलेला आहे. आता हा डाटा अंदाजित आहे, याच्यामध्ये थोडेफार कमी जास्त मार्क होऊ शकतात. म्हणजे असं नाही की आपण सांगितलं म्हणजे तुम्ही सगळ्या लिस्ट चेक करायच्या सोडून द्यायच्या, याचा अर्थ असा अजिबात होत नाही. सर्व लिस्ट चेक करत राहा आणि तुमचे मार्क्स कमेंट मध्ये कमेंट करा, जेणेकरून आपल्याला तुमचा कुठल्या लिस्ट पर्यंत नंबर लागेल याचा अंदाज बांधता येईल मित्रांनो. आता तुम्ही महाराष्ट्र सर्कल मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या डिव्हिजनला फॉर्म भरले तर ते कुठल्या डिव्हिजनला फॉर्म भरला तर ते सांगायचं आहे. कारण डिव्हिजन डिस्ट्रिक्ट नुसार जर तुम्ही कट ऑफ पाहायला गेलात, जसं की हाय टॉप कट ऑफ लागणारे डिव्हिजन किंवा डिस्ट्रिक्ट पुणे आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, या ठिकाणी सगळ्या कॅटेगरीचा नाही सांगता येणार, परंतु एक अंदाजित 92 ते 97 पर्यंत या ठिकाणी हायएस्ट सुद्धा, म्हणजे शेवटच्या लिस्ट पर्यंत सुद्धा 92-90च्या पुढेच 90 ते 92च्या रेंज मध्ये या ठिकाणी
होऊ शकतो सगळ्या कॅटेगरी मधला. आता कॅटेगरीनुसार यामध्ये चेंज नक्की होणार, पण हा मिड रेंज करून तुम्हाला ठेवला. जर तुम्ही पीडब्ल्यूडी असाल, जरी ह्या डिस्ट्रिक्ट मध्ये भरला असाल, तर तुम्हाला 90 शेवटच्या लिस्ट पर्यंत लागतील का? नाही, अजिबात नाही. हा ओपन ओबीसी वाल्यांसाठी आहे, SC ST वाल्यांसाठी वर सांगितल्याप्रमाणे सर्वांसाठी, ठीक आहे. परंतु हाय प्रोफाईल मोठ्या सिटी असल्यात इथं कॉम्पिटिशन जास्त असणार आहे, होती आहे आणि भविष्यातही राहणार. आणि इथं एकदम टॉपचे स्टुडंट या ठिकाणी असतात, त्यामुळे काय होतं, पर्सेंटेज आणि कट ऑफ जो आहे याचा खूप मोठा फरक या ठिकाणी दिसून येत नाही मित्रांनो. म्हणून या ठिकाणी कट ऑफ सुद्धा शेवटच्या लिस्ट पर्यंत नक्कीच जास्तच असणार आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार. ओपन, SC सगळं तुमचं ओबीसी आलं. त्याच्यानंतर तुम्ही जर इकडं पश्चिम महाराष्ट्राच्या साईडला तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा, कोल्हापूर, इकडं कोकण साईडला त्या ठिकाणी जर गेलात तर ऑल ओव्हर तुम्हाला 88 ते 93 हायेस्ट शेवटच्या लिस्ट पर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला या पर्सेंटेज रेंज मध्ये मिळू शकतो, नंबर लागू शकतो. लक्षात घ्या. तुम्हाला बोर्डवर तर दिसत आहे का? कमेंट करा. नसेल दिसत एकदा पाहून घ्या मित्रांनो, ठीक आहे. अशा प्रकारे तुमचं डिस्ट्रिक्ट कमेंट करायचंय, कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून येतात. 88 मिनिमम तुम्हाला पाहिजे जर तुम्ही या डिस्ट्रिक्ट मधून असताना. मिनिमम 88. 85 वाल्यांचं सुद्धा नक्की तिथे होऊ शकतं, परंतु त्यांची कॅटेगरी, तुमची कॅटेगरी कुठली आहे, कुठला डिव्हिजन, ह्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्बनला भरलाय का रुरलला भरलाय, ह्या गोष्टी सुद्धा डिपेंड करतात. म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज चांगले असूनच फक्त या ठिकाणी उपयोग नाही. तुमचं कॅटेगरी महत्वाचं आहे, तुमचं डिव्हिजन महत्वाचं आहे, तुमचं अर्बन रुरल महत्वाचं आहे. हे 3-4 गोष्टी अतिशय महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं पर्सेंटेज, ते सुद्धा सगळ्यात जास्त मॅटर करतं. त्याला परस्पर गोष्टी असणाऱ्या म्हणजे आत्ता सांगितलं जात. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन तुम्ही पुढील तयारी करा, ठीक आहे. तिसरं आहे तुमचं बीड मराठवाडा साईडचं, लातूर, नांदेड आणि गडचिरोली विदर्भ साईडचं. तर त्या ठिकाणी मित्रांनो 78, लक्षात घ्या, 78 ते 92 पर्यंत या ठिकाणी ऍव्हरेज रेंज पकडलेले आहे. काही ठिकाणी आता बीडला जर पाहिलं तर 95, 96, 97 पर्यंत ओपनचा कट ऑफ गेला होता पहिल्या लिस्टला, लक्षात घ्या. त्याच्यानंतर गडचिरोलीला सुद्धा 90+ पहिल्या लिस्ट कट ऑफ होता. मग काय, आपण हायेस्ट रेंज आणि मिडियम रेंज ह्यातला दोन्हीचा मधला समतोल बांधून ह्या रेंज काढलेला आहे. परंतु कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी 78, 80, 82, 85 या रेंज मध्ये शेवटच्या लिस्ट पर्यंत जरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी चान्स मिळू शकतो. डिपेंड करता अजून एक गोष्ट, त्या ठिकाणी व्हॅकन्सी भरलेल्या आहेत का. जर तुमची ज्या ठिकाणी तुम्ही डिव्हिजनला फॉर्म भरला होता तिथील व्हॅकन्सी जर भरल्या असतील पूर्णपणे सेकंड लिस्टला, लक्षात घ्या, तर त्या ठिकाणची थर्ड मेरिट लिस्ट लागणार नाही. म्हणजे काय, ज्या ठिकाणच्या जागा पूर्ण भरलेल्या गेल्या असतात त्या ठिकाणच्या पुढील लिस्ट मध्ये नाव येत नसतं. सर्वांनी नोट डाऊन करून घ्या मित्रांनो. म्हणजे जसं की असे वेगवेगळे डिव्हिजन आहेत. आता तुम्हाला एक्झाम्पल नाही देत बसणार, तुम्हाला माहितीच आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत ह्या गोष्टी घडलेल्या सुद्धा आहेत, लक्षात घ्या. म्हणून ज्यांचं आहे त्यांनी इथेच त्यांचा विषय स्टॉप झालेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर नांदेड, गडचिरोली आलं, नांदेड आलं, तो वाशिम आलं, बुलढाणा आलं. त्या ठिकाणी कट ऑफ शेवटच्या लिस्ट पर्यंत जरी मार्क कमी असले, परंतु किती 78च्या तरी पुढेच पाहिजे. म्हणजे जवळपास 78 सोडा 80-82च्या पुढेच पाहिजे कॅटेगरीनुसार. त्या कॅटेगरीनुसार डिपेंड करता. ओपन असाल तर 88च्या पुढेच पाहिजे, त्या ठिकाणी 88च्या पुढेच, तर कुठे लास्टच्या लिस्ट पर्यंत तुम्हाला चान्स मिळणार आहे मित्रांनो, ठीक आहे. म्हणून ह्या सगळ्या जिल्ह्यानुसार जो कट ऑफ आहे मित्रांनो, तो तुम्ही एक अंदाजे तुम्ही बघू शकता. तुमच्या कितवा मेरिट लिस्ट पर्यंत नाव येईल हे आपल्याला या ठिकाणून अंदाज बांधता येऊ शकतं. आता लास्ट कधीपर्यंत चान्स मिळू शकतो, जर तुमचं ह्या रेंज मध्ये असतील पर्सेंटेज तर तुम्हाला त्या ठिकाणी चान्स मिळू शकतो मित्रांनो. परंतु आणखी एक गोष्ट लक्षात घ्या राजांनो, या ठिकाणी इतर गोष्टी जर तुम्हाला सांगायच्या झाल्या तर त्याच्यामध्ये काय येईल, शेवटच्या लिस्ट पर्यंत तुम्ही चेक करत राहा. जरी तुमचं जीबीएस मध्ये सिलेक्शन नाही झालं तरी हजारो ऑप्शन आहेत. कालच व्हिडिओ बनवलाय जीबीएस ला कंपॅरेटिव्ह किंवा जीबीएसच्या सारख्याच 10वी-12वी बेस वरती फक्त एक एक्झाम आहे, काही परीक्षामध्ये एक्झाम नाही, असा वेगवेगळ्या खूप साऱ्या पोस्ट आहेत, वॅकन्सी आहेत. त्यामुळे जर
पाहिला नसेल व्हिडिओ तर जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला आणखी जास्त क्लिअरिटी येईल, एक तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येईल की फक्त जीडीएस म्हणजे तुमचं हे नाही. कारण खूप जणांनी खूप मेहनतीने खूप प्रयत्नांनी अभ्यास करून चांगले पर्सेंटेज घेतले, पर्सेंटेज मध्ये फॉर्म भरला व्यवस्थितरित्या, आणि ज्यांना खरंच गरज आहे जीडीएस सारख्या जॉबची त्यांचं जॉब सिलेक्शन झालं नाही. आणि काही काही विद्यार्थ्यांचं जी ही रिअल कंडिशन आहे, ज्यांचं झालं होतं त्यांचे सुद्धा कॉल आलेले आपल्याला की सर झालंय पण आपण जॉईन करणार नाही, आणि ज्यांचं झालं नाही त्यांचे सुद्धा कॉल येतात की सर आमचं कधी होईल, खूप आशेने वाट पाहतात. आपल्या विद्यार्थी मित्रांपैकी सुद्धा असे बरेच विद्यार्थी मित्र आणि आपल्या मैत्रिणी आहेत ज्या की ऑलवेज आपल्याला कमेंट करतात, सर एवढे पर्सेंटेज आहेत तेवढे पर्सेंटेज आहेत तर कुठल्या लिस्ट पर्यंत लागेल. म्हणजे याच्यावरून किती विद्यार्थ्यांना गरज आहे, खूप मेहनत करणारे, खूप आतुरतेने वाट पाहणारे सुद्धा विद्यार्थी आहेत. आणि आशा करूया, प्रार्थना करूया देवाकडे, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना जीडीएस मध्ये सिलेक्शन व्हावे त्यांचे. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. काळजी करू नका, जरी नाही झालं तरी ऑप्शन बी रेडी ठेवा. जीडीएस म्हणजे काय आपलं लाईफ नाही किंवा आपलं करिअरचं पूर्ण गोल त्याच्यावरच स्टॉप होऊ शकत नाही. म्हणून झालं तरी ठीक, नाही झालं तरी प्लॅन आहेत, बिझनेस आहे, नोकऱ्या आहेत. फक्त ह्याच्यामध्ये एमपीएससी, युपीएससी किंवा असं 10वी 12वी बेस, सरळ सेवा, राज्य सेवा, कॉन्ट्रॅक्ट बेस, खूप साऱ्या नोकऱ्या आहेत, प्रायव्हेट सेक्टर आहे. म्हणजे तुमचं कुठे नाही कुठे तुम्हाला रोजगार नक्कीच मिळू शकतो. म्हणून सरकारी नोकरी म्हणजे तुमचं सर्वस्व नाही, याचा अर्थ मी तुम्हाला डिमोटिव्ह करतो तसा सुद्धा नाही, परंतु जी रियालिटी आहे त्याला पकडून आपल्याला चालावे लागेल. त्यामुळे सर्व गोष्टींची काळजी घ्या, तयारी करत राहा, वेगवेगळे फॉर्म भरत राहा, अभ्यास करत राहा. काही प्रश्न डाऊट असतील, पुस्तक घ्यायला येऊन तुम्हाला पैसे नसतील तर खरंच सिरियसली कमेंट करा. माझ्याकडून होईल तेवढी तुम्हाला नक्कीच मदत करण्याचा मी प्रयत्न करेल, किंवा माझ्याकडे जे स्टॉक मध्ये अवेलेबल पुस्तक आहेत ते तुमच्यापर्यंत जर पोहोचता आले तर नक्कीच पोहोचवण्यास मी समर्थ राहील, किंवा मला खूप आनंद वाटेल मित्रांनो. म्हणून काही प्रॉब्लेम असू द्या, नक्की कमेंट करत राहा. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, राम राम मित्रांनो.